नमस्कार मंडळी, तुमचे स्वागत आहे आपल्या कोकण विलेज बॉय यूट्यूब चॅनलवरती. काही दिवसापूर्वी आम्ही मित्रांनी ठरवलं होतं की एक गावाला टुर्नामेंट आहे, त्या टुर्नामेंटच्या निमित्ताने आपण एक छोटासा व्यवसाय तिथे लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर ते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूया स्टॉलवर. आज आपल्या दुकानाचं उद्घाटन झालेलं आहे आणि विनायक भाईनी आपली पहिली बेल बनवली आहे. बघा, उद्घाटन सुरेंद्र शेठ राठोडे यांच्यातर्फे आणि संतोषांनी स्पॉन्सर केलाय पूर्ण चायनीज बेलचा खर्च. हे त्याला टेस्ट आहे. कल्प्या भाई म्हणजे क्रिकेटर्स एवढे आपल्याकडे हे करणार आहेत. बेल पाहू शकता आपल्याला. हे कांदा कापायचा आहे. भाईने बोला करणे का तो करणे का. दादानी उद्घाटन केलंय. दादा किती प्लेट घेतलात? 20 प्लेट घेतल्या. 20 प्लेट घेतल्या. सर्व मुलांना खूप आवडला एकदम. आणि कसे लागले? एकदम छान. टेस्ट कशी? एक नंबर. धन्यवाद असं सहकार्य केल्याबद्दल. चला, आज आता वाजलेत किती? हे वाजले किती? वाजले किती? 3 वाजलेले आहेत आणि सकाळी सुरुवात केली. बऱ्यापैकी आमचा खप झालेला आहे आणि आता आपण पाहू शकता इकडे सतीशदा आहे. आजच आलाय मुंबईशी. जयदीपदा सुद्धा आजच आलाय आणि आम्ही काय जुनं झालो, काल पडलो जो करापला. दादा मगाशी आला आणि एकाला तिकडे पाठवलं आम्ही कॉमेंट्री करायला. बाकी इकडे बघा गल्ला क्या कीजिएगा इस धनराशि का. बऱ्यापैकी 3 पॅकेट आणले. 3 पॅकेट संपले आणि आता थोडीशी राहिले. कोबी सुद्धा आता बऱ्यापैकी संपत आलाय. हा मीठ आहे. तर इकडे कोकम सरबत दाखवा आपला. हा बघा, कलर एकदम ओरिजिनल, म्हणजे काय विषयच नाही. कोकम सरबतचे मला वाटतं जवळपास 1-2 टाक्या संपल्या असतील ना. बरोबर, म्हणजे पब्लिक एवढा आला की नुसतं कोकम सरबत पित आहे. विनायक काय बोलतो? बरोबर, सकाळपासून खूप गर्दी होती धंद्याला आणि आम्ही कस्टमरचा रिव्ह्यू सुद्धा घेतला आणि त्यामध्ये रिव्ह्यू मध्ये ना आम्हाला एकदम पॉझिटिव्ह म्हणजे रिप्लाय आला. रिव्ह्यू आता बघू संध्याकाळच्या टायमाला थोडासा. आता जवळपास पहिलेच राऊंड चालू आहे, त्याच्यामुळे आम्ही एवढं काही रिव्ह्यू आम्ही सिस्टम घेतले नाही. पण आता आणि आम्हाला साथ दिलाय. हा बघा, हा छोटा पॅकेट बडा धमाका तलवडकर फॅमिली, खाडे फॅमिली ही एक आमची बाय आहे. आणि हे बघा, हा बघा आमचा उम्या दादा. ह्या माणसांच्या मेहनतीमुळे, ह्या पोरांच्या सगळ्यांच्या बारक्या सुरक्या पोरांच्या मेहनतीमुळे आमचा आता हा धंदा व्यवस्थित चाललेला आहे. यांची संध्याकाळची पार्टी होणार आहे एकदम धमाल. हा काय चायनीज बिल खाते? कसा आहे चायनीज बिल? मस्त ना, खरोखर ना. उद्या पण येशील ना? ठीक आहे, पप्पाचा पैसा संपव. आणि हे बघा, हे दमलं आमचं सकाळी जो काम करून दमलं. या लहान मुलांची मेहनत आहे खरोखरची. पैसा सांभाळणं, शेव संपली तर शेव आणणं, हे सर्व काम. दादा काय झालं? काय समस्या? देत नाही म्हणजे हो भाऊजी, हे वेटिंगला इथं काय हो पार्टनर. इकडे आजूबाजूला धंदेवाल्यांची आम्हाला विचारपूस करायला लागते. चालताय ना व्यवस्थित? ठीक आहे, काय समस्या नाही ना? ठीक आहे, समस्या असेल तर समाधान इकडे आहे. बघा, एका साईडला इकडे मस्तपैकी टुर्नामेंट चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला इकडं चांगला चायनीज बेलचं मस्तपैकी 1 नंबर काम चालू आहे. बऱ्यापैकी हा हे बघा. काय प्यालो? 1 नंबर वाटला. आपला कुठला कोकम सरबत आहे. 1 नंबर वाटला. म्हणजे तुम्हाला काय चष्म्यात ना काय दिसला नाही का? म्हणजे कुठला आहे मन भाव एकदम. आणि चायनीज बिल नाही खाल्ली? अरे मग खा चायनीज खा आणि रिव्ह्यू द्या फक्त. आमचे मित्र हे बघा, हे साखरीवरून आलेत खास मॅच बघायला. काय जिंकलो की नाही? ते गिरायक आलेत बघा. हे मी आता बारीक चालू केलंय. हे दादा 2 भर. कल्प्या हे होय 2 भर कोकम सरबत. हे जयदीपदा हे 2 भर. आपल्या साखरीच्या मित्राला पाहिजे 2 भर. 2 भर.
गिराईक आमच्या दुकानात आलंय, त्यांनी ज्यूस ऑर्डर केलंय. हे कसं लागलं? मस्त आहे. आवडलं? खरोखर आवडलं? जबरदस्ती नाही ना पप्पाच बोलवून घे तुझ्याकडनं? बरोबर खरं सांग. आता थोड्या वेळात चायनीज बिल खाणार आहे. तू काय करतेस राजा माझा? आणि नंतर लग्न झाल्यावर हो इकडे या भांडी कसा, हो इकडे या पाणी द्या. आणि हा बघा, आणि नंतर तुमची मजा असतं लग्न झाल्यावर. लग्नाच्या अगोदर जो तो सांगेल ना तेव्हा ऐकता तुम्ही. लग्न झाल्यावर हो भांडी कसा, हो चाय घ्या तुम्ही. अरे हे आमचा म्हणणं एवढंच आहे की ही 2-4 भांडी आहेत ती घासून द्या. मला नवऱ्याला दाखवायची गरजच नाही की आम्ही काम करताव की नाही करताव. तो बारका हा तर आणि तो आहे ना उभा असा बसलेला कोटी घेऊन. नाही तर काय यार, मॅच जिंकते माहिती आहे. मागं आता ही मॅच जाणार. मंडळी फायनली पहिल्या दिवसाचा आमचा जे म्हणजे आम्ही थोडासा प्रयत्न केलेला होता चायनीज बेल आणि कोकम सरबत, फायनली आम्हाला रिस्पॉन्स जो होता तो चांगला मिळाला आहे. आणि पहिल्या दिवसाचा बघा पूर्ण संपलेला आहे. आता हा आम्ही याच्यामध्ये कोकम सरबत घेतलेला, परत याच्यामध्ये चायनीज बिल बनवायला. आणि दुसरी गोष्ट आम्ही जेवढा हे पण नव्हतं केलं की एक्सपेक्ट नव्हतं केलं की एवढा आमचा बिझनेस होईल. त्यानुसार आमच्या पहिल्या दिवसामध्ये आम्हाला खूप प्रमाणामध्ये चांगलं प्रोत्साहन वगैरे मिळालं याच्यामध्ये. त्यामुळे आम्हाला आणि सर्व खेळाडूंनी गावकऱ्यांनी सर्वांनी चांगला म्हणजे रिस्पॉन्स दिला. रेटिंग पण खूप चांगली आली आम्हाला. रेटिंग पण खूप चांगली आली. त्याच्यामुळे हा जो बिझनेस आम्ही चालू केला तो आता उद्या पुन्हा कंटिन्यू असणार आहे. आणि त्याचबरोबर आता आम्ही उद्या अजून उत्तम जोमाने या चांगल्या प्रयत्नाने अजून हे करू आणि यशस्वीरित्या चांगला प्रयत्न पार करण्याचा प्रयत्न करू. बरोबर. याच्याबरोबर आमचे मित्र सुद्धा होते. आता जयदीपदा होता, सतीशदा होता. आता ते सध्या त्यांचे इकडे साखरी एक ठिकाण आहे, गाव आहे, हळदीचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यामुळे ते आता सासरवाडीत गेलेत तिकडे. म्हणून आम्ही आणि एक सासरवाडी, एक आजोळी आणि एक सासरवाडी, त्याच्यामुळे ते दोघांना आम्ही मिस करतोय. आणि आता आम्ही पूर्ण हा सामान घेऊन आता आम्ही पुन्हा आमच्या घरी जातो आणि उद्याच्या तयारीसाठी गाडी आता बुक करतोय, अरेंज करतोय. एकाला सांगितली होती, तो बोलला ठीक आहे लवकर जाऊन या. भेटू आता उद्या. नमस्कार. काल आम्ही इकडे आम्ही दुकान टाकलं होतं इथे ह्या स्पॉटला, पण आज आपली गाडी लागली. तर कालचा जो इथे चायनीज बिलचा जो धंदा टाकलेला आम्ही थोडासा एक्सपेरिमेंट केलेला, तो सक्सेसफुल झाल्याच्या नंतर आता इथे जो कचरा पडला ना तो आता आम्ही साफ करणार आहोत. तर पाहताय आपल्या इकडे विजय खाडे आणि विनायक रटाटे, सुधीर रटाटे आणि जयदीप माळी आणि मी पण आहे. आणि इकडे बघा क्रिकेटचे सामने चालू आहेत. चालले तिकडे आता आजची काय अॅनिव्हर्सरीची पार्टी आहे. नवरदेव हा हे बीच वाला. आपल्याला टाइमपास नाही.
तर मंडळी इकडे सगळे आपले मित्र जमा झालेले आहेत. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही गावाला टुर्नामेंटच्या दिवशी जे आम्ही सरबत आणि जे बाकी चायनीज बेडचा जो आम्ही छोटासा धंदा लावला होता त्याचा हा छोटासा झलक व्हिडिओ होता. आम्ही प्लॅन केलेला होता की गावी टुर्नामेंटला एक करायचं, तर प्रत्येकाने हातभार लावला आणि नंतर एक साफसफाई होती ती पण केली आणि सगळ्यांचा हातभार असल्यामुळे हे काम एक इझिली झालं आमचं. तर ही सगळी आपले मित्रमंडळी आहेत. आता याच्यामध्ये रुपया नव्हता त्यावेळेस, तर रुपया आता आलेला आहे गावी. सो तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळं बघायला मिळालं आहे. आम्ही नवीन नवीन उपक्रम पण पुढे भविष्यात कदाचित करू. तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे, बरोबर ना? बरोबर. सो सगळे मित्र, काही मेंबर आता नाही तिथे, पण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ अपलोड करायला थोडा वेळ झाला, कारण की अर्धे मुंबई गावी असं सगळं होतं. शूट झालेले व्हिडिओ प्रत्येकाच्या वेगवेगळ्या मोबाईलमध्ये होते, ते एकत्र करून आम्ही एडिट केला व्हिडिओ. तर तुमचा सगळ्यांचा सपोर्ट असू द्या, बरोबर ना? सो अजून कोणाला बोलायचं काय? कसं वाटलं गावी आपला प्लॅन? खूप छान प्लॅन झाला. सगळ्यांचा सपोर्ट असल्याशिवाय सगळं शक्य नाहीये. हो, जेवढे जास्त सपोर्ट करणार तेवढा आपण जास्त पुढे जाणार. बरोबर. तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असाच राहू द्या. नक्कीच. लवकरच व्हिडिओ आणखीन कुठले तरी नवीन. आणि प्रत्येक वेळी काय व्हायचं की आम्ही गावी जायचो आणि क्रिकेटच्या स्पर्धा असायच्या. त्या क्रिकेटच्या स्पर्धेदरम्यान आम्ही फक्त म्हणजे क्रिकेटवरतीच फोकस करायचो. आता एक वेगळा आम्ही प्लॅन केला की एका साईडला आपल्याला गिऱ्हाईक, जे क्रिकेट वर्ग प्रेक्षक किंवा खेळाडू जे होते तर त्यांना आपण एक आपल्या स्टॉल लावून त्यांना तिथे आम्ही हे केलेलं, म्हणजे खाण्यासाठी बोलवलं होतं. आता तो आमचा एक पहिला दिवस आमचा खूप छान गेला. असंच आम्ही नवीन नवीन उपक्रम याच्या माध्यमातून आम्ही लावण्याचा प्रयत्न करणार, याच्यापुढे तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तर हे तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा. छान छान कमेंट्स करा. धन्यवाद. चलो, बाय बाय.